कसा बसला होता तुम्ही आमच्या दोघांच्या मुलाखतीत पाहिलं असेल, ऐकलं असेल. आणि हिंदीमध्ये आज माझी एक मुलाखत झाली. तर मुलाखतकाराने विचारलं की इस बार आपको ऐसी कौन सी खासियत लगती है मुंबई की चुनाव के बारे में. म्हटलं इस बार खासी यही खासियत है, कारण सगळे मुंबईकर खोकतायत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत, कारण नियोजन शून्य विकास. रस्ते खोदून ठेवलेले आहेत, धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता हे सगळे प्रदूषण जात आहे. उद्या तुमच्याकडे सुद्धा ते तेच करतील. आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलो आहोत एकत्र. होय, आम्ही एकत्र आलो, सत्तेसाठी आलो. मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत ते काय विटी दांडू खेळायला आलेत? काय खेळायला आलेत? होय, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी राबवायची आहे. बोला ना ठणठणीतपणाने, कशाला लपवता भांड. आज नाशिक जे आम्ही मुंबईमध्ये करून दाखवलं, मुंबईमध्ये आज महापालिका शाळांचा दर्जा येऊन तुम्ही बघा. कारण गरीब माणसाला त्याच्या मुलांनी शिकायचं नाही, कारण मोठ्या शाळेच्या फी परवडत नाही. मग शिक्षण देणार कुठे? महापालिका शाळेमध्ये मोफत शिक्षण, आणि ते सुद्धा 8 भाषांमध्ये आपण मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण देतो. वेगवेगळ्या 8 भाषांच्या शाळा आहेत. ICSE, CBSE या सगळ्या काय म्हणतात ना ABCD, हे सगळे अभ्यासक्रम आपण महापालिका शाळेमध्ये शिकवतो. उद्या नाशिकची सत्ता आमच्या हातात द्या, मी नाशिकमध्ये महापालिका शाळेत हा अभ्यासक्रम सुरू करून दाखवेन. महापालिकेच्या शाळा आजपर्यंत मुंबईमध्ये सगळ्यांना लाज वाटायची. मुलगा शिकतो का? जातो शिकतो ना, कुठल्या शाळेत शिकतो? बोलायला यायचं नाही, कारण का महापालिकेची शाळा. आता अभिमानाने सांगतात, आता महापालिका शाळेमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात, आणि लोक अभिमानाने सांगतात की माझा मुलगा महापालिका शाळेत शिकतो. मुंबईमध्ये जे आम्ही केलं वैद्यकीय महाविद्यालय, उद्या सत्ता द्या, तुम्हाला नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो. जगातली सगळ्यात माफक दरामध्ये प्रवास सेवा देणारी BST ही मुंबईमध्ये आपण टिकवली. हे बंद करायच्या मागे लागलेत. नाशिकमध्ये तशी आपण प्रवास सेवा सुरू करून दाखवू. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, करणारे आम्ही तयार आहोत. करून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण जर करूनच घ्यायचं नसेल तर हे नुसते घोटाळे आहेत. हे मी मगाशी राजने पण उल्लेख केला, तपोवनाचा घोटाळा आहेच. मुंबईमध्ये गेल्या 4 वर्षात 3 लाख कोटीचा घोटाळा अभद्र युतीने करून ठेवला, 3 लाख कोटीचा. आणि हे सगळे मुद्दे आहेत. मे 24 पासून अवाजवी दराने जमीन खरेदीवर 80 कोटींचा आर्थिक भार, हे सगळे वाचतो मी. 1300 कोटींच्या STP प्रकल्पावर वाद, कंत्राटदाराला काम सुरू होण्याआधीच 150 कोटी आगाऊ देण्यात आले. हा आगाऊपणा जो आहे ना, हा महत्वाचा आहे. तो जो मुंबईत केला त्यांनी 3 लाख कोटी, त्या कामासाठी आगाऊ रक्कम देतात, आणि त्या आगाऊ रकमेतनं हे आगाऊ पैसे काढतात आणि ते लोकांना वाटतात. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. हार जीत आमची नाही, आमचं सोडून द्या. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय, तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे, काय करायला पाहिजे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत. जे बोलतो ते आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही, तर ते आमची वचन आहेत. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. आता तुम्ही सांगा, जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा, आणि हे हात मुद्दामून जरा दाखवा, त्या दलालांना दाखवा. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे सत्ता असेल, पण आमच्याकडे विश्वास आहे, आमच्याकडे निष्ठा आहे. गद्दार लोक तुम्ही विकत घेऊ शकाल, पण निष्ठावानाने विकत घेऊ शकणार नाही. आणि हे जोपर्यंत मजबूत हात आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला, जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्वाशी बोला.
कारण आज सगळे आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि सगळे आमच्या सोबत आहेत. यापुढे या गद्दारांना आणि या भ्रष्टाचारांना, जे बेडूकुड्या मारून तिकडे गेले त्या बैठकांना डराव करत बसू द्या, पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा. आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे. आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीतासाठी